जण एकत्र येऊन अशा संस्कृतीत बातम्यांसाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हे जागतिक स्तरावर ओळखले जातात. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे संस्थापक कैलासवासी भगवानरावजी लोमटे यांनी 4.5 दशकापूर्वी अंबाजोगाईत संगीत संमेलन घेतले. त्या संगीत संमेलनात म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी पंडित मुकेश जाधव यांनी तबलावादन केले होते. म्हणजे बालवयातच त्यांनी एका सार्वजनिक संगीत समारंभात आपल्या तबलावादनाची कला प्रदर्शित केली. आजवर त्यांनी भारतासह युनायटेड किंगडम, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जपान आणि इतर अनेक देशामध्ये तबला सादरीकरण केले. तसेच अनेक दिग्गज कलावंतांसोबत सहवादनाची परंपरा जपली. त्यांच्या वादनातील सहजता, तालांची सखोल मांडणी आणि लयांच्या अप्रतिम संयोजनामुळे युवा पिढीस त्यांचे कार्य विशेष लोकप्रिय झाले आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना यंग अचिव्हर्स अवॉर्ड, पुणे युवा पुरस्कार, रसिक अग्रणी पुरस्कार, लातूर रत्न यासह देशविदेशातील अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या तालविहार या अल्बमचे प्रकाशन पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाले होते. याशिवाय त्यांनी तालविहार गुरुकुलची स्थापना करून पुढील पिढीतील तरुण कलाकारांना पारंपरिक गुरुकुल पद्धतीत प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, विशेषतः तबला वादनाच्या संवर्धनासाठी आणि जागतिक पातळीवर त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी पंडित मुकेश जाधव यांचे योगदान अत्यंत मौलिक आणि प्रेरणादायी मानले जाते. हा सन्मान करावा. जोरदार अशा टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या या भूमिपुत्राचं आपण अभिनंदन करूया. आज आंतरराष्ट्रीय ख्यातीवर ज्यांची पताका झळकवण्याचं काम मुकेशजी करत आहेत. भारतीय कला क्षेत्राला ललांभूत ठरलेला असा हा कलावंत. सन्मान चिन्ह देऊन त्यांचं अभिनंदन आपण सर्वजण करूया. अभिनंदन. चौथा पुरस्कार. स्टेजवरील सर्व मान्यवर यांना मी अभिवादन करतो. मराठवाडा एक अशी जागा आहे की बोलायला लावते. त्याशिवाय इथे नेतेच घडत नाहीत. विलासराव देशमुख असतील, बापूसाहेब काळदाते असतील, त्यांची आठवण येते मला आज इथे. कारण मला खूप लहानपणापासून त्यांनी पाहिलेलं आहे. अंबाजोगाईचा जो इतिहास आता काकांनी सांगितला तो माझ्या संगीत क्षेत्रामध्ये एक कलाटणी देणारा ठरला. कसं असतं की एखादी गोष्ट त्या वेळेला ॲप्रिशिएट जर झाली तर त्या कलेचा किंवा त्या शेताचा म्हणा ते पीक जे लावलेलं असतं, जे खनिज समृद्धी जर असेल तर ते फुलत असतं. तर ते नेमकं अंबाजोगाईमध्ये त्यावेळेस झालं. मला त्यावेळेस संधी भेटली आणि त्यावेळेस मी जो तबला वाजवला त्यावेळेस मी एका क्षणात मराठवाड्यामध्ये फेमस झालो. आज जो मला पुरस्कार दिला आहे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, नेत्याच्या नावाने पुरस्कार, तेही संगीतामध्ये, हा एक वेगळं समीकरण मला वाटतं. कारण नेते फक्त सामाजिकरण असेल, वृक्षारोपण असेल याच्या पलीकडे होत नाही. पण यशवंतराव चव्हाणांजींचं जर विषय जर निघाला तर त्यांचा जो व्यासंग होता, साहित्य, कला आणि क्रीडा या तिन्ही गोष्टीचं एक मिश्रण त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये होतं. संगीत तेवढ्याच तन्मयतेने ऐकत, तेवढाच तो त्यांनी कलाकारांना तेवढाच दर्जा दिला, कलेला पण तेवढाच दर्जा दिला, साहित्यालाही तेवढा दर्जा दिला.
तर अशा नावाने पुरस्कार मला घेताना खूप आनंद होतो आहे, अभिमान पण वाटतो आहे. आणि हा पुरस्कार मी माझे वडील आज इथे नाही आहेत, पण त्यांना खूप खूप आनंद झाला असता. माझे गुरुजी पंडित शांतारामजी चिगरी यांनाही खूप आनंद झाला, तर मी त्यांनाही हा पुरस्कार समर्पित करतो. आज आईसाहेब आलेले आहेत, त्यांना मी एक आठवण सांगतो की लातूरमध्ये जेव्हा रासू गवई काका आले होते, काका म्हणतो मी त्यांना, त्यावेळेस ते साहेबच होते. त्यावेळेस मला आठवतं की भीमनगरमध्ये तो सोहळा होता. त्यावेळेस राजकारणीचा जो ताफा असतो तो ताफा स्टेजवर आला. सगळे विलासरावजी होते, रासू गवई सभे होते. मग सर्वांनी एक विनंती केली, कारण त्यावेळेस माझे बाबा आणि मी स्वागतगीत माझे बाबा खूप म्हणायचे आणि त्यावेळेस तबल्याला मी बसत. मग काही जणांनी म्हटलं की स्वागतगीत तर तुम्ही ऐकाच, पण याचा तबला वादन तुम्ही ऐका. मग त्यावेळेस मी सोलो वाजवला होता. त्यावेळेस मग गवई साहेबांनी जे पाहिलं, मग त्यांनी म्हटलं की ह्याचा टीव्हीवर कार्यक्रम का नाही होत आहे. मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुमचा प्रोग्राम सह्याद्रीवरती DD दूरदर्शनवरती तुमचा होईल, याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मला वाटतं की त्याच्याच नेक्स्ट ह्याच्यामध्येच लहान मुलासाठी एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये माझं चित्रीकरण झालं आणि तिथं दूरदर्शनवरती माझा कार्यक्रम झाला. म्हणजे हा योगायोग इतका छान जुळून आणला आहे. लोमटेंचं एक कौतुक करावं असं वाटतं की समयवर कसं यायचं, वेळ, टायमिंगबद्दल मी दगडूजींना मानतो. आता 41वं वर्ष चालू आहे. आठवण मला आत्ता आली, म्हणजे माझी आठवण त्यांना आत्ता आली. पण त्यासाठीच म्हटलं की सम खूप छान महत्त्वाची आहे, कारण मला 10 वर्षापूर्वी बोलवलं होतं. पण ही जी भूमी आहे अंबाजोगाईची, इथे खूप खूप छान छान विद्वान लोक होऊन गेलेले आहेत. संतांचं शहर आहे जवळ, त्याच्यानंतर बापूचं जन्मगाव इकडं आहे. तर असे म्हणजे खाणच आहे या अंबाजोगाईमध्ये. तर अशा खाणीतले जे जे काही खेळाडू असतील, कलाकार असतील, जसं आता बोंगाणे आहे, हे सर्व जे म्हणजे ही जी जमीन आहे ही सगळ्यासाठी पोषक आहे असं मी म्हणतो. कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, आज बसलेले आहेत तिथे काका साहित्य. तर याची खनिजं जे म्हणजे जे क्षार जे म्हणतो आपण, इथे मिळतात आणि ते विकसित होतात आणि त्याचं कौतुक पण इथं होतं. आणि हे घरचं कौतुक मला खूप खूप एक भरारी देतं. आणि खरा यशवंत होण्याचा मार्ग इथून सर्वांनाच मिळो, हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. नमस्कार.